नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे रणपती शिवराय स्वारी आग्रा या मराठी चित्रपटाचं आणि अतिशय थाटामाटात हा सोहळा ट्रेलर लॉन्च सोहळा इथं रवी नाट्यमंदिरमध्ये पार पडला आणि आता आपण संवाद साधणार आहोत अजय पुरकर यांच्यासोबत. नमस्कार अजय. नमस्ते. नमस्ते. परत परत भेटीचा योग येतो, खूप छान वाटतंय आणि 2026 ही आगळी वेगळी भेट तुम्ही घेऊन आलेले आहात आणि ती म्हणजे अर्थातच रणपती शिवराय स्वारी आग्रा. तर ट्रेलर बघितला, गाणी बघितली, तुझा लुक बघितला या चित्रपटातला. तुझ्याकडनंच तू त्या सगळ्याबद्दल बोलावंसं वाटतं मला. मी म्हटलं जसं की हा प्रवास खूप लांबचा आहे. आता 2017-18 चालू झालेला प्रवास आज 2026 हा चित्रपट करणं छत्रपती शिवाजी महाराजांना डोळ्यासमोर ठेवून ही काही सोपी गोष्ट अजिबात नाही. कारण माझं प्रामाणिक मत आहे, भारतातल्या सगळ्यात कॉन्ट्रोवर्शियल नावांपैकी एक हे छत्रपती शिवाजी महाराज हे नाव आहे. कारण स्वाभाविक आहे, तो सगळ्या लोकांच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी जी मेहनत करावी लागते ती दिग्पाल आणि टीम हे कायमच करतात. म्हणजे मी तुझ्या निमित्ताने हे सांगू इच्छितो की आमच्या सेटवरती, म्हणजे आता चित्रपट तर लोक बघतीलच, पण सेटवरती सुद्धा वातावरण जर बघशील तर पूर्णपणे शिवमय असतं. व्यसनांना थारा नाही, कोणीही उशिरा येत नाही, सगळेजण ज्याला म्हणतात आपण ऑन टोज असतात आणि तेच असणं अपेक्षित आहे अशा चित्रपटांच्या बाबतीत. कारण की हे चित्रपट आम्ही खूप विक्रमी वेळेत तयार करतो, त्यामुळे प्लॅनिंग या चित्रपटांचं खूप महत्त्वाचं असतं, ज्याच्यात आमची सगळी प्रोडक्शनची टीम असेल, म्हणजे जी हेड करते केतकी आमची केतकी अभ्यंकर, आणि प्रोडक्शनची सगळी मुलं दिवस रात्र राबतात. रिसर्च टीम वेगळी रिसर्च करते आणि दिग्पालकडे मला मुद्दाम सांगायला आवडेल की एक यंग ब्रिगेड खूप चांगली आहे. म्हणजे जी सगळी मुलं आहेत ती 20, 22, 24 वर्षांची आहेत, जी सगळ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये काम करतात आणि ते खूप उत्तम पद्धतीने या सगळ्या गोष्टी शिकतायत, याचा मला आनंद आहे. कारण आपण ज्ञान घेतो, पण ते ज्ञान कोणाकडनं घेतो याला जास्त महत्व आहे. करेक्ट. तर त्यामुळे मला असं वाटतं की दिग्पाल सारखा माणूस जो इतका डीपमध्ये घुसून त्याच्या स्क्रिप्ट्सवरती, त्याच्या संवादांवरती, त्याच्या गीतांवरती, त्याच्या संगीतावरती, त्याच्या प्रत्येक सीनवर मेहनत घेतो ना, अशा माणसाकडनं खूप काही शिकण्यासारखं असतं. अर्थात तुमची ग्रास्पिंग पॉवर किती आहे त्याप्रमाणे तुम्ही ते तुम्हाला झेपतं तेवढं तुम्ही घेऊ शकता. तर मला कायम हे वाटतं की त्याला एक चांगली टीम येऊन मिळते आहे आणि त्यामुळे यंग मुलं ह्या विषयाकडे आकृष्ट होतात, ह्याचा मला समाधान आहे. कारण की हे काय ऐतिहासिक सारखं असं म्हणलं, पण माझ्यासाठी हा विषय कधीच ऐतिहासिक नव्हता. म्हणजे माझ्या आयुष्यात नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज हा विषय काही वर्षापूर्वी ते होते आणि अजूनही ते आहेत. त्यांच्या विचारांमुळे, त्यांच्या पराक्रमांमुळे, त्यांच्या शौर्यामुळे, त्यांच्या धाडसामुळे आणि त्यांचा जो विचार सर्वांगीण सगळ्या गोष्टीत, म्हणून तर अष्टावधान जागृत म्हणलं जातं त्यांना. तर त्याचं कारण आहे आणि ते खरंच रे, प्रत्येक प्रकरण वाचताना असं कळतं की काय दर्जाला या माणसांनी जाऊन, महाराजांनी जाऊन त्याग केला असेल, विचार केला असेल, कोणाला त्यासाठी विचारलं असेल, त्यांचं कोणाकोणाला जवळ केलं असेल, कोणाकोणाला त्या भूमिकांसाठी निवडलं असेल. कारण की इतकी लोक आहेत आणि या सगळ्या चित्रपटांमध्ये पाहिलं की राजा तुम्हीच नका जाऊ, आम्ही जातो, प्रत्येकच जण हे होता. पण अत्यंत उत्तम ऍडमिनिस्ट्रेशन, अत्यंत उत्तम काय म्हणूयात त्याला, रयतेचं कल्याण, हे मला असं वाटतं की, म्हणजे मी म्हणलं ना की हे बोलायला ना शब्दच कमी पडतात की इतकं मोठं चरित्र आहे ना. म्हणून मला असं वाटतं की ते रोज वाचून आपण आपल्या आयुष्यात जर काही बदल घडवू शकलो ना, कारण आपल्याला तेवढं शक्य आहे, आपण कसं उत्तम जगू शकतो, त्याच्यासाठी शिवचरित्राचा नक्की प्रत्येकाने अभ्यास करावा आणि त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मुळात या 6व्या पुष्पामध्ये छत्रपती शिवरायांची भूमिका कोण साकारणार हे कोडं होतं आणि अभिजित श्वेताचंद्र हे शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहेत आणि अभिजित बरोबरची जी केमिस्ट्री आहे किंवा अभिजित बरोबर काम करतानाचे अनुभव, ते मला ऐकायला आवडतील. अभिजित हा खूप एकतर ना शिकण्यासाठी तो खूप आसुसलेला आहे. मी हे त्याला जेव्हापासून मी काम करतोय त्याच्या बरोबर तेव्हापासून तो ऑब्झर्व खूप अंगीकारू असं नाहीये. चांगल्या लोकांकडनं घ्यावं की चांगलं, आणि ते मला असं फार बरं वाटतं की तो कायम ती एक कोरी पाटी घेऊन उभा असतो. पूर्ण समर्पण होतं दिग्पालपाशी त्याचं, की ह्या माणसाने जेवढा विचार केलाय तेवढा मी केलेलाच नाहीये, त्यामुळे हा जे सांगेल तसं मी हा प्रवास जो आहे मी तसाच करणार आहे.
आणि त्यातून त्यांनी महाराज साकारले. हो हो अगदी. म्हणजे म्हणून मी म्हटलं ना की एक एक अशी वीट ठेवत 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 त्यांनी ते कळस गाठलेलं आहे. खरं. प्रेक्षकांनाही आवाहन कर या चित्रपटाच्या प्रतिसादाचं. प्रेक्षकांना हेच आवाहन करीन की तुमच्या आग्रा खातर हा स्वारी आग्रा हा चित्रपट आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. 30 तारखेला तो जगभरात प्रसिद्ध आपलं जगभरात तो प्रदर्शित होतो आहे. मला मुद्दामून सगळ्या रसिक श्रोत्यांना सांगायला आवडेल की हा चित्रपट फक्त मराठीत नाही तर तो हिंदीत आणि इतर भाषांमध्ये सुद्धा डब होऊन तो जगभरातल्या लोकांसमोर जाणार आहे. तर आवर्जून हा थिएटरमध्ये जाऊन बघा. आणि पुन्हा एकदा आपल्या मराठी माणसांना खरं तर सांगायला लागत नाही पण पुन्हा एकदा प्रेमळ एक विनंती अशी की आपल्या महाराजांचा सोहळा थिएटरमध्ये जाऊन साजरा करा. खरंय. आणि निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप शुभेच्छा.